नमस्ते विद्यार्थी मित्र हो, गुरुवर्य आणि पालक. आज मी तुमच्यासाठी इयत्ता 8वी स्कॉलरशिप घटक दुसरा कविता आणि त्यावरील प्रश्न हा पाहणार आहोत. कविता म्हणलं की आपल्या सर्वांना आनंद वाटतो, की जसं उमललेलं फूल, पेटलेली चूल आणि हसणारं मूल कोणाला आवडणार नाही. सगळ्यांनाच तर ते आवडतं. पण त्याच कवितेवरती प्रश्न विचारले की मग मात्र आपण गंभीर होतो. पण जर कविता समजून घेतली, त्याचा भावार्थ नीट कळला, कवितेतले शब्द आणि शब्दांचे अर्थ नीट समजावून घेतले तर आपल्याला कवितेवरती प्रश्न लिहायला खूपच सोपे जाणार आहे. आणि म्हणून आपण या घटकामध्ये कविता आणि त्याच्यावरील प्रश्न पाहणार आहोत. तर पाहूया आपण की ही कविता समजून घेताना कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कविता व त्यावरील प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ज्या बाबी आहेत त्या आपण पाहणार आहोत. प्रश्नासाठी किमान 6 गुण असतात आणि कवितेवर 3 प्रश्न विचारले जातात. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, प्रत्येक कवितेतून कोणती तरी संकल्पना मांडलेली असते. कवितेत एखादा विषय, निसर्ग, जीवन, संघर्ष, वर्णन, संवाद, भावनिक प्रकटीकरण, कथन यासारख्या बाबी असतात आणि त्या बाबी आपण लक्षात घेऊन त्यावर विचार करायला हवा आणि ती कविता समजून घ्यायला हवी. यासाठी कवितेचं समजपूर्वक वाचन करायला हवं. त्यात नवीन शब्द कोणते आहेत, शब्दांचा शब्दशः अर्थ काय आहे व कवितेत प्रतीत होणारा अर्थ आपण समजून घ्यायला हवा. कवितेवर जे विचारलेले प्रश्न असतात या प्रश्नानुसार शब्दांचा भाषिक अर्थ आणि भावार्थ ओळखावा. नुसते शब्दांचे अर्थ आणि प्रश्नांची उत्तरं यासाठी कविता न वाचता आपल्याला भावणारी कविता, यातून ती कविता समजत असते आणि त्यातील अर्थ उलगडत असतो आणि त्यावरच आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि ती तुम्ही निश्चितच द्याल. आव्हान हे कवितेचं नाव आहे आणि कवी आहेत अशोक थोरात. आव्हान. छळून घ्या संकटानो, संधी पुन्हा मिळणार नाही. कर्पुराचा देह माझा, जळून पुन्हा जळणार नाही. साहेन मी आनंदाने तुमचे वर्मी घाव, असाच नेईन किनाऱ्याशी चुकलेली नाव. मार्ग बिकट आला तरी मागे मी वळणार नाही. कर्पुराचा देह माझा, जळून पुन्हा जळणार नाही. निराश मी होणार नाही, झुंजता तुमच्या सवे. मणी माझ्या जागतील आकांक्षाचे लाख दिवे. वेदना झाल्या तरीही अश्रू मी गाळणार नाही. कर्पुराचा देह माझा, जळून पुन्हा जळणार नाही. आव्हान माझे तुम्हाला, चालून या माझ्यावरी. धैर्याची कट्यार माझी, पाजळेल तुमच्यावरी. संकटाणो सावधान, गाफील मी असणार नाही. कर्पुराचा देह माझा, जळून पुन्हा जळणार नाही. छळून घ्या संकटाणो, संधी पुन्हा मिळणार नाही. कर्पुराचा देह माझा, जळून पुन्हा जळणार नाही. आता आपण कविता आणि त्यावरील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, बेसावध या शब्दासाठी कवितेत कोणता पर्यायी शब्द आला आहे? पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 दुर्लक्षित, पर्याय क्रमांक 2 निष्काळजी, पर्याय क्रमांक 3 बिकट आणि पर्याय क्रमांक 4 गाफील. आता यातला कोणता पर्याय बरोबर आहे? कवितेत तो शब्द आला आहे, तो आपण शोधायला हवा आणि काळजीपूर्वक कविता वाचल्यानं तो शब्द पटकन लक्षात येतो. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे, गाफील. कारण गाफील या शब्दाचा समानार्थी शब्द बेसावध आहे. पुढील प्रश्नाकडे जाऊया. आता प्रश्न क्रमांक आहे 2. कवी यांना आव्हान देत आहे. आता कोणाला आव्हान देत आहे
त्याचे पर्याय खाली दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 आहे शत्रू, पर्याय क्रमांक 2 संकटे, पर्याय क्रमांक 3 मित्र आणि पर्याय क्रमांक 4 आपत्ती. आणि याचं बरोबर उत्तर आहे संकटे. कारण कवितेमध्ये एक ओळ आहे पहा, खूप छान आहे. छळून घ्या संकटानो, या शब्दांवरून आपल्याला कवी संकटांना आव्हान देत आहे हे लक्षात येतं. आणि म्हणून बरोबर उत्तर आहे 2 संकटे. आपण तिसऱ्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3, आव्हानास सामोरे जाण्याची कवीची कोणती तयारी आहे? आणि पर्याय आहेत 1 संकटांना शरण जाऊन, पर्याय क्रमांक 2 धैर्याने संकटावर मात करून, पर्याय क्रमांक 3 संकटाकडे पाठ फिरवून आणि पर्याय क्रमांक 4 संकटाबाबत गाफील राहून. आणि याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धैर्याने संकटावर मात करून. कारण कवितेमध्ये ओळ आहे पहा की धैर्याची कट्यार माझी पाजळेन, या शब्दांवरून आपल्याला कवी आव्हानांना धैर्याने सामोरे जाण्याची तयारी करीत आहे हे आपल्याला लक्षात येते. समजलं ना? कविता आणि त्यावरील प्रश्न अगदी सोपं असते. तुम्ही जर आपला शब्दसंग्रह वाढवला तर हा प्रश्न सोडवण्यासाठी खूपच मदत होईल. अधिक प्रश्नांचा सराव करा, म्हणजे चांगले गुण मिळतील तुम्हाला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, अधिकाधिक मुलांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये.